नमस्कार मंडळी, पल्लवी धुरी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा। तर आज गेलो आम्ही कुर्ले पकडूक आणि आमका भरपूर सारे कुर्ले गावले। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका दाखवतलो कुर्ले साफ कसे करायचे आणि कुर्ल्यांची आमटी कशी करायची। चला तर व्हिडिओमध्ये बघा आमच्या सोबत कुर्ल्यांचं साफ करूचो आणि आमटीचा व्हिडिओ। तर आम्ही आता पिशवे कुर्ले वरत इकडे लाईटीवर वरतोय। हे कुर्ले ना लय खतरनाक असतात। बारकीच एक कुर्ली होती आणि माझी चावलेले, आता तर त्याचे फक्त धबधबे निशान। तर मंडळी कुर्ली असली तर अशी पसरट ह्या असता पाठून ह्या, आणि कुर्लं असलो तर दाखवले तुमका। कुर्लं असलो तर असा ह्या असता। हे बघा, हे कुर्ली आणि कुर्ल्यामधलं फरक आहे बघा। ही कुर्ली आणि हे कुर्लं। तर मंडळी आम्ही हे सगळे कुर्ले काय ते देखे मोडून घेतलं। आता मम्मी कायची सुती करतली ते दाखवले तुमका कसे कुर्ले सुती कशी असतात। आपण बघू बसला आजी आपली या सुती कशी करताली। तर आजीन आता इथे ताट आणि इकडे हा एक ताट आणि हे देखे मोडलेले कुर्ले। आता हे पेंदे मम्मी बाजूक काढून घेता सगळे। असे मम्मी सगळे पेंदे बाजूक करून घेतात। तर मम्मी आमका दाखवतली आता कसे हे पेंदे साफ करायचे कुर्ले। हे बाजूक मोठे मोठे डेंगे ते बाजूक काढताय बघा। आणि हे फेटा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर ती फेटा बाजूक काढले आणि हे आता मोठे डेंगे बाजूक काढले आणि बारीक डेंगे हे पाण्यात ठेवले। हे बघा असे आम्ही सगळे मोठे मोठे डेंगे बाजूक काढलो आणि हे पेंदेवाले आणि बघूया असत काय नाही होत। आता हे बारीक पेंदे होत एकदम काहीतरी त्याचे मोठे डेंगे। तर मम्मी असे वरचा कवा दादा फोडून घेता। वरची या हत्ती काढूची असतात पिसा आणि त्याचे पुढचे दोन विषय असतात ते काढून टाकायचे असतात आणि या पाठचा असा आपण काढून टाकायचा बाजू। आणि त्या कुर्ल्या त्याच्यात लाख असताना अशा प्रकारे सुती करून हे कुर्ले होतं आणि त्याच्यात लाख असतात ती मग काढून घेतली जाता ही भगवी वाणीला। ही बघा भगवी वाणी लाख काढून घ्यायची असतात, ती काढतलो आम्ही मग झाला का एकदम। हे बघा असे पेसूचे असतात आणि वरचे जे मिशी असतात हे काढून फेकून द्यायचे आणि त्याचे पुढचे तोंडाचा खाऊचा भाग असतात पुढे। तर अशा प्रकारे आम्ही मग सगळे कुर्ले सुती करून घेतलो आणि मग दाखवतो तुमका कुर्ल्याची कशी रेसिपी बनवायची। मंडळी आमच्या अशा प्रकारे सगळे कुर्ले साफ केलेले आहेत। आता आम्ही वाटाप काढतलो आणि दाखवतलो कुर्ल्याचं रसो कसो करायचो। तर बघा आमच्या सोबत व्हिडिओमध्ये। तर आता दुर्वा पण खूप एक्साइटेड झाला आता आणि मम्मींना बारके डेंगे असतात त्याच्यावर ह्या काढूसाठी मस्त कुर्ल्यात टाकल्या ना। आता कुर्ल्यात मिक्सरात टाकल्यानं बारके ह्या असे ते आता लावतली आणि त्याचा रस काढतली रशासाठी आणि तो मग रस आम्ही वापरतलो मग दाखवतोय तुमका। मंडळी कुर्ल्याच्या रशासाठी वाटप करूसाठी कांद्या खोबऱ्याचा तर मी कांदो आणि आला लसूण असा घेतलं। आता लालसर भाजून घेतलाय। कांदो आला लसूण लालसर भाजून झाला की मग मी खोबरा पण भाजून घेतलोय आणि मग ह्या वाटा मी मिक्सरला लावून गरजेनुसार जेवढा हव्या तेवढा आम्ही वापरतलो। रश्यात जेवढा हव्या तेवढा वापरतलो आम्ही। तर आता चला तर मी भाजून घेतोय वाटा आणि भाजून झाला काय तुमका दाखवतोय। तर मंडळी कांदो आता मऊ होईल तर
जरासा तेल टाकलं कांदो ह्या होऊ नये म्हणून. तर मम्मीने आता डेके मिक्सराक भरून घेतल्या आणि आता कांदो भाजून झालेलो भाजून झालो. तर आता मी त्याच्यात खोबरा ऍड करते. मम्मीने असे डेके लावून अशा प्रकारे खोबरा म्हणजे डेके वाटून घेतले ना. आणि आता काय डेके वाटून घेतले आणि त्याच्यात जरासं पाणी ओतले आणि जर जाड असतं म्हणा. मग आता डेक्याचं पाणी या पूर्ण असं गाळून घेतलं. तर मम्मी आता या सगळा एकटे करता पेंडे डेके आणि पाणी. अशा प्रकारे आमचा गोल्डन असा खोबरा गोल्डन असा लालूच रंगावर भाजून झालेला असा. तर आता आम्ही मिक्सरात लावून वाटप करून घेतलो. मी असा मिक्सरात खोबरा भरून घेतला आणि त्याच्यात आता जरासा पाणी ओततं आणि खोबरा लावून घेतं आणि त्याचं वाटप तयार करतं. अशा प्रकारे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे, टोप, आणि बघू शकता फ्लेम चालू आहे. पाणी सगळं आता सुकलेलं आहे. आता तेल टाकत आहे. अंदाजे तुम्ही टाकू शकता, फोडणीला देतो तेवढं. तर आता तेल तापलेलं आहे. त्यात मी कांदा टाकणार आणि कांदा लसूण टाकून लालसर भाजून घेणार मस्तपैकी. कांदा उडत आहे, तेल उडत आहे आणि आता एवढा कांदा येतो. एक कांदा आहे मोठा कांदा आणि दोन चार पाकळी लसूण असेल. आणि आता हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा, लालसर. असा ढवळत जायचा नाही तर बाजूने तो कांदा करपतो. जर असं नाही तर वाटतं हे कमी करायला लागतं फ्लेम. आला लसूण पेस्ट टाकलेली आहे की आता तिचा वास जाईपर्यंत जरासं हे करायचं. कच्चापणा जाईपर्यंत, वास नाही कच्चापणा मोडेपर्यंत हे करायचं. चांगला मसाला टाकतोय, 2 चमचे मसाला. तर असा मसाला आम्ही परतून घेणार. मसाल्याचा तेलात परतवला का त्याचा कच्चापणा मोडतो आणि छान सुगंध पण येतो. मसाला भाजला जातो, फोडणीमध्ये भाजला का चांगला, तेलामध्ये जरा मसाला टाकला का बरोबर त्याला चव येते आमटीला. आणि आता खेकडा टाकायचा आहे. खेकड्याचा स्टॉक टाकलेला आहे वाटलेलं. आणि आता सगळं खेकड्याचं सगळं हे टाकून घेणार मी. आणि आता चांगलं मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं. लागू द्यायचा आणि
चांगलं शिजवत ठेवायचं आणि अशा प्रकारे चांगला एकजीव करून घ्यायचा. आणि ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची. काय मग त्याच्यामध्ये अशा प्रकारे आम्ही हा एकजीव करून घेतला, सगळं फिरवून घेतलाय. आता आम्ही त्याच्यावर ढाकण ठेवणार आणि चांगलं शिजवून घेणार. उमळून झालं म्हणजे उब आली चांगली उकळ आली, त्याच्यात वाटण टाक आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार. तर आता मंडळी आम्ही याच्यावर ढाकण उब लागण्यासाठी ढाकण ठेवतो आणि आपण आता उब लागली 5-10 मिनिटानंतर बघणार आणि मग त्याच्यात खोबऱ्याचं वाटण टाकणार, मालवणी वाटण. आणि मग त्याच्यात मीठ आणि सोलं टाकून मग पूर्ण रेसिपी आमची होणार. दाखवते तुम्हाला. व्हिडिओवर कंटिन्यू राहा. त्याच्यात आम्ही चवीनुसार मीठ टाकत आहोत. तर मंडळी मस्त उंबाळलेली उकाळी आमच्या रस्सा मम्मीने सोला टाकले ना ती बघा. आणि आता थोडा वाटाणा टाकते. एकदम मस्त असं घमघमीत चमचमीत असं सुगंध वास सुटला सगळीकडे दरवळलं खेकड्याच्या रस्स्याचं. तर मम्मी आता वाटाप टाकता. आता आमच्या खेकड्याच्या रसात सगळा टाकून झालेला, फक्त शाप सगळा परतून झाल्याच्या नंतर व्यवस्थित झाल्याच्या नंतर वरून कोथिंबीर टाकूची फक्त रवलेली. आता या वाटाप आणि सगळा ढवळून आता आम्ही एकजीव करतलो आणि मग झाल्याच्या नंतर खेकड्याचा रस्सा तयार. फक्त वरनं कोथिंबीर टाकूची. बघू शकतात कशी मस्तपैकी कुर्ले शिजले डेकेनी लाल लाल एकदम. आता मस्तपैकी ढवळून झालेला. आता मस्तपैकी उंबाळी येली गदगदा जोरात. काय मग आमचं कुर्ल्याचं रस्सा रेडी होतं. तर आता आमचं खेकड्याचा रस्सा तयार झालेला. आता मी गॅस बंद करतो आणि जरा थंड झाला का शांत झाला का आता वरून फक्त कोथिंबीर अशी मस्त आहे. बघा तर आमचं रेडी झालेलं. तर आता आम्ही खात जाऊ. तुम्ही पण यावा खेकड्याचा रस्सा खाव. प्रकारे मस्तपैकी आमचा कुर्ल्याचा रस्सा तयार झालेला आहे. आणि मी कुर्ल्याचा रस्सा आणि त्याच्यासोबत भातासोबत आम्ही आता कुर्ल्याचा रस्सा खातो. बघू शकता मस्त अशी तरी पण आली आहे. तर मम्मी घे सुरुवात कर. मम्मी घे सुरुवात कर. मम्मी आता वाटक्यात वाढून घेतली. आधी रस्सा घेता दुर्वा रस्सा दुर्वा. तर आता मम्मी हा घेता वाढून. पहिलं ह्या मम्मी कसं विचारूया कसं झालं आता. खायला सुरुवात कर. मस्त पैकी कुर्ल्याचा रस्सा झालाय तो बघ. छान छान एकदम. तर आजीने घेतल्या ना. आजी आता टेस्ट करता. आजी सांगते मी कसं झालं आता. आणि आता बाबा पण आलाय दुर्वाचा. आता तो पण घेणार. आधी मम्मी जेवते. मम्मी काय ते सांगणार टेस्ट करून कसं झालं. दुर्वाचा बाबा पण घेता. दुर्वा पण खाऊसाठी एक्साइट झाला. काढते खेकड्याचा रस्सा आणि हा मम्मी कसं झालं. मस्त झालं. मम्मी सांगता मस्त झालं मला. आणि हा पेंदा आणि मला डेक्का खूप आवडतो तर मी डेक्का घेते. आणि अशा प्रकारे
तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो. फुकून खाते नको माझ्या तोंडामध्ये पाणी सुटतंय वासाने. तर बाबाने आता खेकड्याचा रस्सा भातावर टाकलेला आहे आणि आता बाबा टेस्ट करणार. दुर्वाचे बाबा ना, आणि दुर्वा पण टेस्ट करत आहे. ही बघा, दुर्वा पण खात आहे. मस्त आहे एकदम, टेस्ट मस्त आहे, एक नंबर. तुम्ही पण नाही जेवायला, एक नंबर मस्त आहे. आणि चहा रस्सा कसा आहे? छान आहे ना. दुर्वा पण आमची खाते आहे. बघा हे बाबू फुल जबराट. दुर्वाला आजी हे देत आहे. शाळा अजून एकच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.